भुईमुग खुरपण झाला बघा. भुईमुगाला पाणी लावलं ते बघणं बघा कशा पिचकाऱ्या वरती द्या. कॅमेरात तर मला दिसत नसा, एकदम बारीक तुषार सिंचनगत एकदम जबरदस्त आहे बघा. कसं आहे सो काय लागला भुईमुग म्हटलं सोडावं. एक लेवलनं पडतंय सगळीकडे पाणी, खालच्या कॉकला जरा जास्त पडतंय. जाम चालू आहे ना पाणी, जितका प्रेशर देईल तितकं जास्त पडतंय बघा. बघा कसं आहे रान, एक दोन दोन तीन तासातच रान वलगार होत येतं या. बघा हे वरच्या कोगाला जरा व्हायचं कमी पडतंय, पण काय अडचण नाही, एकदम जबरदस्त पडतंय नियोजन. मातीचा वास लय भारी येतो या. पाणी पडल्यानं पाऊस पडल्यानं कसं येते का तसं ही रान तापलेला आहे तुम्हाला सांगतो. आणि पाऊस पडल्या पडायला लागला ती मातीचा वास एकदम सुगंध, एक मातीचा वास येतो एकदम. कसं वारायला लागलंय बघा लगेच सगळीकडून. जसं वारं फिरल तसं गोल पाणी पडतंय टिबकवर. आणि आता खुरपण झाला, फुलं लागायला लागली ती, त्यामुळे आता गरगरीत भिजणं गरजेचं आहे. बघा ह्या साईडला कसं पडतंय बघा, बघितलं बघा. हे पाणी दिसत नसेल कॅमेरात, पण बारीक बारीक तुषार सिंचन आहे, एकदम बारीक. मापात पडतंय सगळीकडं. इकडं खालच्या कॉकला जरा जास्त होतंय प्रेशर, इकडं जरा वर दिला का मापात पडतंय बघा. दोन्हीकडे मग लेवलनं पडतं या. इथं कॉक केला सिस्टीम बघा, इथला कॉक जरा थोडा कमी केला तर सगळीकडे मापात पडतं या. लय बाहेर टिबक आहे तुमच्यापेक्षा, शेताला बघा अशी टिबक करून घ्या. कसं वरा लागलंय, वरगार दिसायला लागले का नाही, पण ह्याला लगेच वर दिसायला लागलं म्हणून बंद करून चालत नाही, चांगलं मुरुदे लागतं ह्याला. एक 4 तास पाणी सोडलं ना टिबकवर आयला दणकून. सिस्टीम लय भारी आहे. भुईमुगाला मक्काला असलं तर सिस्टीम तुम्ही असं करून ठेवा. व्होल्टेज कमी जास्त झालं का पाणी कमी येतंय. आपलं जर टोपीला चालू आहे ना, टोपीजला व्होल्टेज कमी आलं का लेवलनं पडतंय. व्होल्टेज कमी आलंय बघा, आता पाणी कमी आलं. 3 पीजला एक लेवलनं पाणी पडतं, पण 2 पीजला कसं आहे माहिती आहे का, ती 100चा DP असल्यामुळं ह्यातनं इकडे इकडे फिजतनं सारखी लाईट कमी जास्त होते, त्यामुळं मापात पडतंय, कमी जास्त होतंय. का लाईट गेली काय कळलं झालं, वर गेल्याशिवाय दिसत नाही लाईट. हाय हे लाईट पण हाय, व्होल्टेज कमी आलंय. तापला भुईमुग आता जाम, 15-20-25 दिवस झाले तापला जाम. खुरपून ही एक 4-5 दिवस तापला. काल 2 लाईन तेवढे तापले नसतील ना तर जाम तापला. ह्याला आता पाण्याची गरज आहे, जास्तीत जास्त पाण्याची. कसं राहणं बरं झालं एकदा 20 मिनिटात पाणी पडणं महत्वाचं आहे. मका पिन जोरात आली हवा इथली. हॅलो, हा नमस्कार, बोला की. ॲड्रेस टाकून पेमेंट करून स्क्रीनशॉट टाका. ॲड्रेस असेल तुमचा एका पहिला घेतलाय म्हणल्यानंतर पेमेंट करून स्क्रीनशॉट टाका. नाही फक्त काळा मसाला आहे फक्त. हां 750. हो 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 चालते.
आलं बघा व्होल्टेज फुल. अजून लागलं पडायला. कसं दणकावून देतंय बघा. ही लय भारी सिस्टीम आहे. नुसतं पाणी लावून झोपायचं, दार मोडाय नाही काय नाही. ही सिस्टीम आवडली बघा आपल्याला. 2-4 हजार जायना खर्च केला तर पण टेन्शनच नाही हो. निवांत पडते पाणी सगळीकडे. आणि एक लेवलनं पडते अजून. आणि थोडं पण नाही बक्क पडते. दिसतंय आता मला फवारा. पांढरं 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 धोकट धोकट दिसते का? ते बघा पाणीच पडतंय. वर उंचावून धोकं दिसतंय बघा. या असं पिचकारी मारतंय. जवळनं जावतो का? हो ही पिचकारी दिसली का? एकदम बारीक पिचकारी आहे त्यामुळं दिसत नाही. बाहेर हाणतंय पाणी. फुल पाणी हाणतंय फुल. आईला महवाची मावशी राव चावली राव. कुठं आली कोण आणता त्याच्या आईला त्याच्या निभार चावली इथं राव. काय म्हणलो सोना काय लागलं. निभार चावलं राव. झाडावर इकडं तिकडं कुठं तर फाटतनं बसलेलं. आला असेल पाणी प्यायला, गेलं चावून. पाणी कमी जास्त होतं टोपेला बघा. असं वाचतंय. प्रत्येक चिंपूर लिकेज आहे. मग पाणी जाते का म्हणता नाही नसता येर जात या. सगळीकडे समान पडते पाणी. कसा दिसतोय फड. शेती करायची तर टॉपचीच करायची बघा. यायला नादच केला नाही पाहिजे. उत्पन्न काढायला ऐकायचं नाही. खर्च करायला पण ढिलं पडायचं नाही. आणि उत्पन्न काढायला पण ऐकायचं नाही. शेती टॉपची करायला लय पाण्याची काय गरज नाही. ज्याला लय पाणी आहे का त्याची शेती टॉपची कधीच नसती. कमी पाण्यात शेतकरी भरपूर उत्पन्न करणारी भरपूर आहे ती. ही चार्जिंगची गाडी आपली घेतली ती बरं. हॅलो पाठवले बघा. हो आले पेमेंट आलंय ना. हो हो. आणि ऍड्रेस आहे का बघा बरं तुमच्याकडे पाहिलं का. थोड्या वेळानं बघतो की मी सांगतो मला. नसलं तर कॉल करा मला. हो 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 चालते. चंदननगरचं. हो हो हो. तर चला मित्रांनो चालू आहे आपलं आता दिवसभर असं. पुन्हा येतील स्वाती पिणी यायची. मग आता काय माहिती कशी ती आली तर तिला आणायला जायला लागेल.